आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पालिकेच्या माध्यमातून लवकरच चर्चगेट ते मंत्रालय आणि बीकेसी मध्ये ग्रीन वॉकवे तयार करण्यात येणार। नागरिकांना निसर्गाच्या सानिध्याची यातनं अनुभूती मिळणार। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त प्रदीप गवळी यांची ही माहिती। महामुंबईतील 30,000 कारखान्यांनी बिघडवले लाखो नागरिकांचे आरोग्य। कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या, पर्यावरणीय धोक्याची तीव्रता वाढली। 30,000पैकी 8,500 कंपन्यांनी अति धोकादायक मानला जाणारा प्रदूषण निर्देशांक गाठलाय। मुंबईतील जांभळीपाडा, कलिना, सांताक्रूज पूर्व परिसरातल्या चाळीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, तर स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून कामं संथगतीनं सुरू। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ। 1 जानेवारी ते 21 एप्रिलच्या कालावधीत 1,773 रुग्ण आढळले। महापालिकेची आरोग्य यंत्रणा ढिसाळ। उपाययोजना योग्य न झाल्यानं आकडे वाढल्याचंही समोर। मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध। केईएम नामांतराच्या प्रस्तावाला आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी। केईएमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार। एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाहीत असं माड संघटनेचं म्हणणं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव टोल नाक्यावर इनोव्हा चालकाची दादागिरी। टोल न भरणाऱ्या संबंधित चालकावर कारवाई करण्याची रुपेश हुलावले यांची मागणी। एसआयआर प्रक्रियेपूर्वी आता सुरू असलेल्या मतदार मॅपिंग मोहिमेसाठी मुंबईमध्ये सुमारे 7,000 महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती। बीएलओ ॲपच्या माध्यमातून 2002च्या एसआयआर यादीतील ही नोंदी तर 2024च्या मतदार डेटाबेसची जुळवून पाहण्याचं हे काम सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका या योजनेच्या मानधनात आता वाढ। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मंजुरी। विद्यार्थ्यांच्या मानधनात प्रति तास 55 वरून आता 65 रुपयांपर्यंतच्या वाढ। पुण्यात आता होर्डिंगसाठी क्यूआर कोड बंधनकारक। शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी महापालिकेचा हा निर्णय। डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी उद्यापासून होणार। तर शहरात सध्या 3,035 अधिकृत तर सुमारे 1,500 अनधिकृत होर्डिंग्स।